हाय फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. चला तर मग मी घेऊन जाते तुम्हाला आमच्या इथे असलेल्या अय्यप्पा स्वामी जत्रेमध्ये. खरं तर हा फेस्टिवल तमिळ लोकांचा आहे, पण आमच्या इथे बऱ्यापैकी तमिळ लोक असल्या कारणामुळे हा फेस्टिवल आमच्या इथे खूप जोमाने आणि खूप सुंदर प्रकारे साजरा केला जातो. हा फेस्टिवल जानेवारी पहिल्या हप्त्यामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार असा 3 दिवस असतो. मी गेल्या 25 वर्षापासून हा फेस्टिवल एन्जॉय करते. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, या फेस्टिवलमध्ये काही लोक डोक्यावर पालखी घेऊन चालतात आणि छोट्या छोट्या मुली व्हाईट रेड साडी घालून हातात दिवे घालून पालखी सोबत चालतात आणि पालखीच्या पाठीमागे असतो रथ. रथाच्या शेजारी छोटी छोटी मुलं व्हाईट कलरची लुंगी घालून चालत असतात. किती सुंदर आणि प्रसन्न वाटतंय. ही पालखी चालली आहे मंदिराकडे आणि आपण जाऊया आता पाहायला की कशा प्रकारे पूर्ण हे दृश्य दिसतंय. तुम्ही पाहू शकता की किती अशी भरपूर अशी गर्दी आहे यात्रेला आणि अशी ही गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, कमी तर होतच नाही आहे. तुम्हाला सांगतो, गेल्या 25 वर्षापासून मी ही गर्दी कधी कमी पाहिलीच नाही आहे, वाढतच चालली आहे. आणि आत्ता मी वाट बघत आहे ड्रॅगन ट्रेनमध्ये बसायची. मी, तृप्ती आणि बाळ आम्ही तिघेजण ड्रॅगन ट्रेनमध्ये बसणार आहे. दीप्ती काही बसणार नाही ड्रॅगन ट्रेनमध्ये, ती खालीच उभा राहणार आहे. तिला नो इंटरेस्ट. हाय दीप्ती. तिला अजिबात नाही आवडत, पण आम्ही तिघांनी ठरवलं आहे की आम्ही तिघजणांनी खूप एन्जॉय करणार आणि आम्ही तिघेजण खरंच खूप धमाल करणार आहोत. मी आणि बाळ तर मोठ्या होडीमध्ये सुद्धा बसणार आहोत. ह्या ड्रॅगन ट्रेनमध्ये बसून झाल्याच्या नंतर आम्ही दोघेजण मोठ्या होडीमध्ये बसायला जाणार आहोत. आणि तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय माझा व्हिडिओ. चला तर मग आपण आलो आहे आता होडीमध्ये. आणि खरं सांगू तुम्हाला, मी ह्या होडीमध्ये बसल्यावरती असं वाटतंय की जसं मी आकाशामध्ये झोपाळा घेते. माझ्यासोबत आहेत माझ्या बहिणीचे मुलं आणि बाळ. खरं तर मी कधीच बसले नव्हते. मी पहिल्यांदा होडीमध्ये बसले. गेल्या 25 वर्षात मी कधीच होडीत बसले नाही, पण आज बाळाने हट्ट केला आणि बाळाचा हट्ट पुरवण्यासाठी मीही त्याच्यासोबत होडीमध्ये बसले. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं माझी फ्रेंड आहे. ती माझी स्कूल फ्रेंड आहे, कॉलेज फ्रेंड आहे आणि आम्ही दोघी अजूनपर्यंत फ्रेंड आहोत. हाय निशा. आम्ही दोघी जेव्हा 10वीला होतो तेव्हा लास्ट टाईम आकाश पाळण्यामध्ये बसलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही दोघी कधीच एकत्र बसलो नाही आणि आज आम्ही दोघी वेगवेगळं का होईना पण एकाच होडीमध्ये बसलो आहोत. खूप मजा वाटते आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज फेस्टिवलला निरोप देताना खूप सारे फटाके इथे फुटणार आहेत. ते फटाके फुटायचं दृश्य पाहून मी जाणार आहे घरी. आणि घरी जाता जाता मस्तपैकी पाणीपुरी आणि आईस्क्रीम खात खात जाणार आहेत. तर बाय. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय, गुड नाईट, टेक केअर.